नमस्कार. प्राध्यापक के.व्ही. बेलसरांचं अध्यात्मदर्शन हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण 3ऱ्या अध्यायाला सुरुवात करतो आहोत. मानवापुढील समस्या, संस्कृतीची अंगे. माणूस सर्व बाजूने परिस्थितीने वेढला गेला आहे. परिस्थितीचे प्रकार 2, एक निसर्गनिर्मित परिस्थिती आणि दुसरी मानवनिर्मित परिस्थिती होय. हवा, पाणी, नद्या, पर्वत, दगड, माती, अरण्ये, वाळवंट, बर्फ, समुद्र, पशु, पक्षी, कृमी, कीटक हे सर्व सजीव निर्जीव गोष्टी मिळून निसर्गाने निर्माण केलेली परिस्थिती बनते. परंतु स्वतः माणसाने निर्माण केलेली संस्कृतीरूप परिस्थिती नैसर्गिक परिस्थितीप्रमाणेच त्याला वेढून टाकते. संस्कृतीरूप सृष्टी व्यापक, बलवान आणि बहुरंगी असून एकंदर मानवी जीवनावर मोठा अंमल गाजवते यात शंका नाही. संस्कृतीला बहिरंग आणि अंतरंग अशी 2 प्रधान अंगे असतात. त्यापैकी बहिरंगाला 3 उपांगे असतात. प्रथम उपांग, समाजातील माणसे ज्या ज्या वस्तू वापरतात आणि बाळगतात त्या सर्व मिळून हे उपांग बनते. संस्कृतीचे हे जडांग होय. पशु आणि माणूस या दोघांना नैसर्गिक परिस्थिती तीच असते. पशु तिचा उपयोग खाण्यापिण्यासाठी, आसऱ्यासाठी करतात, पण तसा उपयोग करत असता ते तिच्यामध्ये फारसा बदल करत नाहीत. याच्या उलट माणूस नैसर्गिक परिस्थितीचा उपयोग खाणे, पिणे व आसरा यासाठीच करतो, परंतु तो करीत असता परिस्थितीवर संस्कार करून माणूस तिच्यामध्ये बदल घडवून आणतो. उदाहरणार्थ, माणूस बी पेरून शेतामध्ये धान्य निर्माण करतो, नद्यांना वळण देऊन पाणी शेतात नेतो, दगड माती वापरून घरे बांधतो, लाकडाचा उपयोग करून नाव तयार करतो आणि पाण्यावरून प्रवास करतो, लोकर व कापूस यापासून वस्त्रे तयार करतो आणि जनावरे पाळून त्यांचे दूध व मांस खातो. म्हणून राहण्याची घरे, वाहने, यंत्रे, हत्यारे, भांडीकुंडी, दागिने, पोशाख, ग्रंथ, चित्रे, मूर्ती, रस्ते व रसायने मिळून संस्कृतीचे जडांग बनते. प्रत्येक संस्कृतीमध्ये तिचे जडांग आधीच तयार असल्यामुळे नवीन जन्माला येणाऱ्या मुलामुलींना त्याच्याशी जुळवून घेणे शिकावे लागते. त्याचा योग्य वापर शिकावा लागतो. उदाहरणार्थ, घड्याळ, फाउंटन पेन, बायसिकल, टॉर्च, स्टोव, रेडिओ इत्यादी वस्तू वापरण्यासाठी सध्या प्रत्येकाला शिकावे लागते. अर्थात या वस्तूंचा परिणाम मनावर झाल्यावाचून राहत नाही. द्वितीय उपांग, समाजातील उत्सव, समारंभ, संस्कार, चालीरीती, शिष्टाचार वगैरे वागण्याचे जे प्रकार हे दुसरे उपांग होय. या अंगाने समाजातील जीवन पद्धतीला विशिष्ट वळण लागते आणि सामान्य व्यक्तीच्या दैनंदिन जीवनाची रूपरेषा तयार होते. तृतीय उपांग, समाजातील राजकीय, आर्थिक, धार्मिक, शैक्षणिक, व्यापारी आणि कलाविषयक वगैरे संस्था हे तिसरे उपांग होय. समाजधारणेच्या दृष्टीने या अंगाला विशेष महत्त्व आहे. कारण असे की समाजातील सर्व व्यक्ती माणसेच असतात खरी, परंतु सामाजिक जीवनाचे व्यवहार सुरळीत चालावे म्हणून प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य क्षेत्र निश्चित होणे आवश्यक असते. समाजातील संस्था प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य, गीतेच्या भाषेत सांगायचे म्हणजे स्वधर्म ठरवून देतात. प्रत्येक व्यक्तीने आपापले कर्तव्य बरोबर केले तर समाजातील व्यवहार व्यवस्थित चालतात. सुसंस्कृत समाजामध्ये अनेक संस्था असून त्यातील व्यक्तींमध्ये अनेक संबंध निर्माण होतात. उदाहरणार्थ, 20व्या शतकातील सुधारलेल्या देशात समाजामध्ये प्रधान व प्रजा, सेनापती सैनिक, मालक नोकर, अधिकारी कारकून, शिक्षक शिष्य, नवरा बायको, न्यायाधीश वकील, वकील अशील, नागरिक पोलीस, पोलीस कैदी असे अनेक प्रकारचे संबंध असून प्रत्येक संबंधामध्ये प्रत्येक व्यक्तीला विशिष्ट दर्जा असतो. प्रत्येकाला त्याच्या दर्जाप्रमाणे विशिष्ट आचाराची बंधने पाळावी लागतात. प्रधानाचे काम निराळे, पोलिसाचे काम निराळे, तर नागरिकाचे काम निराळे असते. घरी, ऑफिसमध्ये, हॉटेलमध्ये, क्रीडांगणावर, सभेमध्ये, सिनेमागृहामध्ये, विमानामध्ये, रणांगणावर कोणी कसे वागायचे हे ठरलेले असते. आचाराच्या बंधनामुळे समाजाची धारणा होऊन त्याचा दैनंदिन जीवनक्रम बिनबोभाट चालतो. संस्कृतीचे अंतरंग. बहिरंगाबरोबरच संस्कृतीला अत्यंत महत्त्वाचे असे अंतरंग असते. भाषा, वाङ्मय, कला, काव्य, शिल्प, कायदा, धर्म, विज्ञान, नीती, तत्त्वज्ञान, राजकीय तत्त्वे वगैरे गोष्टींमधून व्यक्त होणारा अर्थसमूह किंवा मूल्यसंचय
म्हणजे संस्कृतीचे अंतरंग होय. केवळ विवेचनाच्या सोयीसाठी ही अंगोपांगे निराळी सांगावी लागतात, तरी मूल्य संचय हा कोणत्याही संस्कृतीचा प्राण असून तिचे बहिरंग या मूल्य संचयाचे साकार व सगुण स्वरूप आहे. माणसाच्या कल्पना, भावना, प्रवृत्ती, श्रद्धा, आकांक्षा, आदर्श आणि ध्येय मूल्यांवर अधिष्ठित असल्यामुळे समाजातील व्यक्तींच्या मानवतेचा विकास संस्कृतीच्या अंतरंगावर अवलंबून असतो. माणसाच्या जीवनात अर्थ आणि मूल्य यांना केवढे महत्त्व आहे हे सांगावे तितके थोडेच आहे. वस्तूला नवीन अर्थ देऊन तिचे मूल्य बदलून टाकणे ही तर संस्कृतीची खरी किमया आहे. उदाहरणार्थ, अधिकार, पैसा, दर्जा, शिक्षण वगैरेंनी अगदी कमी असलेला एखादा माणूस ज्यावेळी पोलिसाचा गणवेश घालून चौरस्त्यावर उभा राहतो, त्यावेळी तो आपल्या देशाच्या पंतप्रधानाची मोटार अडवून धरू शकतो. गणवेशाला दिलेल्या अर्थाने हे घडून येते. तसेच ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे उदाहरण घेऊ. या ग्रंथातील अर्थ जर आपण काढून टाकला तर ज्ञानेश्वरी म्हणजे चौकोनी आकाराचे पांढऱ्यावर काळे केलेले नुसते कागद उरतील. पण त्यामध्ये अर्थ घातल्यावर त्याच कागदांच्या गठ्ठ्याला केवढे पावित्र्य व थोरपण येते हे काय सांगायला हवे. अर्थ आणि मूल्य म्हणजे संस्कृतीचे सूक्ष्मांग होय. तिच्या प्रपंचात या अंगाला अतिशय महत्त्व असते. मूल्यांच्या जोरावर संस्कृती गतिमान राहते आणि नवीन नवीन प्रयोग करून आपला जिवंतपणा टिकवून धरते. या कारणासाठी मूल्ये संकटात आली तर समाजाला मोठे संकट आले असे सर्व सुसंस्कृत लोक समजतात. उदाहरणार्थ, बर्ट्रांड रसेल हा मोठा गणिती, तत्वचिंतक आणि विचारवंत म्हणून प्रसिद्ध आहे. काही वर्षांपूर्वी न्यूयॉर्क येथील एका विद्यालयात गणितावर व्याख्याने देण्याचे आमंत्रण त्याला आले व त्याने ते स्वीकारले. परंतु काही सुविद्य अमेरिकन लोकांनी त्याला हरकत घेतली. त्यांचे म्हणणे असे की रसेलने आपल्या एका ग्रंथामध्ये व्यभिचाराला अनुकूल मत प्रदर्शित केले. स्वतः रसेलने व्यभिचार केला नव्हता, तसेच त्याच्या या मताचा गणिताशी काही संबंध नव्हता. हे जरी खरे असले तरी त्याची मूल्ये संस्कृतीला मारक आहेत असे वाटल्याने अमेरिकन लोकात त्याच्या आमंत्रणामुळे खळबळ उडून गेली. शेवटी लोकमताला मान देऊन रसेलचे आमंत्रण मागे घेण्यात आले. माणसाला संस्कृतीच का? सामान्य माणसे नित्याच्या व्यवहारात अनेक गोष्टींबद्दल भविष्याची कल्पना करून त्याप्रमाणे वागताना आढळतात. विद्यार्थी आपण कोण होणार, उदाहरणार्थ डॉक्टर की इंजिनियर हे ठरवून विषय निवडतात. प्रेम जमलेले स्त्री पुरुष अमुक एक गोष्ट घडून आली की विवाहबद्ध होण्याचे ठरवून वागतात. लोक आगगाडीची, बोटीची, विमानाची किंवा सिनेमाची तिकिटे महिनाभर आधी रिझर्व करून ठेवतात आणि समारंभाची आमंत्रणे अनेक दिवस आधी पाठवली जातात. मृत्यू अथवा तशीच विचित्र घटना घडून काही प्रसंगी भविष्याची आपली कल्पना खोटी ठरते. हे जरी खरे असले तरी माणसे पुढे घडणाऱ्या घटनांविषयी बेत रचण्याचे सोडून देत नाहीत. पशु व माणूस यांच्यामध्ये आढळणारा हा भेद अतिमहत्त्वाचा आहे. वास्तविक भविष्यकाळी घडणाऱ्या घटना कालाच्या उदरात असल्याने आज अव्यक्त व अमूर्त असतात. पण जे अव्यक्त व अमूर्त आहे म्हणून जे अतींद्रिय व सूक्ष्म असते त्याची कल्पना करून त्यावर विचार करण्याची शक्ती माणसाजवळ आढळते. ही शक्ती मोठी विलक्षण आहे यात शंका नाही, कारण तिच्या जोरावर माणसाने स्वतःचे असे नवीन अर्थमय जग निर्माण केले. या अर्थमय व अमूर्त जगात विहार करून त्याने उच्च गणित, तत्त्वज्ञान, काव्य, धर्म, नीती, कायदा, परमार्थ इत्यादी अर्थसमूहांना जन्म दिला आणि त्यांच्यामधून संस्कृती निर्माण झाली. माणसाने निर्माण केलेल्या अमूर्त जगात पशुला प्रवेश करता येत नाही, म्हणून अतींद्रिय आणि सूक्ष्म वस्तूचा विचार करण्याचे सामर्थ्य हा माणसाचा विशेष होय. पण माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. स्वतःच्या मनात उत्पन्न झालेला अर्थ दुसऱ्या माणसाला सांगितल्याखेरीज त्याला चैन पडत नाही. तसे करण्यास त्याला जगातील वस्तूंचाच आधार घ्यावा लागतो. बाहेरच्या वस्तूंचे अस्तित्व आपल्याला इंद्रियांच्याद्वारे कळते. वस्तूंना अर्थ देण्याची क्रिया मनामध्ये होऊन तो व्यक्त करण्यासाठी आपल्याला पुन्हा त्या वस्तूचाच आधार घ्यावा लागतो. अर्थात अशा रीतीने जगातील वस्तू आपल्या मनातील अर्थाचे वाहन बनतात. अर्थवाहक वस्तूला संकेत, प्रतीक किंवा चिन्ह असे म्हणतात. अर्थ पुष्कळ आणि वस्तू थोड्या असल्यामुळे माणसाने पुष्कळ संकेत निर्माण केले. उदाहरणार्थ, लाल दिवा भय दाखवतो, राजदंड राजसत्ता दाखवतो, मंगळसूत्र सौभाग्य दर्शवते आणि मंगलवाद्ये
आनंदाचा प्रसंग दाखवतात. परंतु संकेताच्या सर्व प्रकारांपैकी शब्दरूप भाषा सर्वोत्तम संकेत होय. अक्षर हा संकेताचा सम्राट आहे. ज्या भारतीयाने अगदी काही नाही या अतिसूक्ष्म अर्थाला शून्य असे चिन्ह देऊन शून्य शोधून काढले, त्याने माणसाच्या संकेत सामर्थ्याचे खरे वैभव जगाला दाखवले. म्हणून भाषा बोलण्याच्या शक्तीमध्ये सर्व मानव संस्कृतीचे बीज आहे असे खात्रीने समजावे. पशूंना अमूर्ताची कल्पना करता येत नाही, तसेच त्यांना शब्दरूप भाषा बोलता येत नाही. त्यांच्या अनुभवाचे क्षेत्र इंद्रियांच्या पलीकडे जाऊ शकत नाही. या बाबतीत इंडियाना विश्वविद्यालयातील प्राध्यापक व सौ केलॉग नावाच्या मानसशास्त्रज्ञ दाम्पत्याने एक सुंदर प्रयोग केला. केलॉगना एक तान्हे मूल होते. आपल्या मुलाच्या वयाचेच एक चिंपॅन्झी माकडाचे पिल्लू त्यांनी घरी आणले आणि दोघांना बरोबर वाढवले. दोघांचे खाणे पिणे, उठणे बसणे, निजणे, शौच, मुखमार्जन करणे, कपडे घालणे, खेळणे, स्नान करणे, सर्व गोष्टी अगदी बरोबर करून दोघांना त्यांनी बरोबर वाढवले. दोघांना त्याच गोष्टी शिकवल्या. माकडाच्या पिल्लाला सगळ्या गोष्टी मुलाप्रमाणे करता येऊ लागल्या. इतकेच नव्हे तर माकडाची वाढ लवकर होऊ लागल्याने शारीरिक बल व चपळाई लागणाऱ्या गोष्टी माकड लवकर व अधिक चांगल्या करण्यास शिकले. भूक, तहान, दुखणे वगैरे व्यक्त करण्यास दोघेही एकाच प्रकारचा आवाज काढीत. पण मुलगा जेव्हा भाषा शिकू लागला तेव्हा ते माकड लवकरच मागे पडले. भाषेच्या साहाय्याने तो मुलगा अनुभवाच्या एका निराळ्या व उच्च क्षेत्रात शिरला. या क्षेत्राचे द्वार माकडाला बंद राहिले. तात्पर्य, मुलगा भाषेच्या मार्गाने ज्यावेळी संस्कृतीच्या क्षेत्रात शिरला त्यावेळी माकडाला त्याच्याबरोबर चालणे अशक्य झाले. म्हणून संकेत निर्माण करण्याची शक्ती हेच मानवी संस्कृतीचे मूळ आहे. पशु स्वतःला आलेला अनुभव साठवू शकत नाहीत, पण माणूस मात्र संकेताच्या साहाय्याने आपले सर्व अनुभव साठवून पुढे येणाऱ्या पिढ्यांना देऊ शकतो. त्यामुळे अनेक माणसाच्या अनुभवाची जुळणी होऊन ज्ञानसंपदा निर्माण होते. अशा रीतीने निर्माण झालेली ज्ञानसंपदा मानवी संस्कृतीचा पाया होय. संस्कृतीचे परिवर्तन. मानवी जीवन नदीप्रमाणे अखंड वाहत आहे. हिरॅक्लिटस नावाचा प्राचीन ग्रीक पंडित म्हणे की कोणीही मनुष्य त्याच नदीत दोनदा उतरू शकत नाही. त्याचे म्हणणे अक्षरशः खरे आहे, कारण जशी नदीसारखी वाहते तसे मानवी जीवन पण सारखे बदलत जाते. माणूस, समाज आणि संस्कृती स्थिर कधीच राहत नाहीत. संस्कृतीच्या विविध अंगोपांगांमध्ये कमी जास्त बदल सारखा घडत असतो, पण परिवर्तनाची गती मात्र एकसारखी नसते. एखाद्या काळात जलद तर एखाद्या काळात संथ परिवर्तन घडते. विशेषतः युद्ध, मोठा दुष्काळ, राज्यक्रांती, नव्या यंत्राचा शोध, इतर संस्कृतीशी निकट संबंध या कारणाने संस्कृतीमध्ये जलद परिवर्तन घडते. उदाहरणार्थ, वाफेच्या इंजिनाचा आणि विजेचा शोध लागल्यामुळे जगातील सुधारलेल्या देशातील लोकांच्या राहणीमध्ये केवढा फरक झाला हे सर्वांच्या परिचयाचे आहे. त्याचप्रमाणे एखादा थोर पुरुष निर्माण होऊन धर्मात, तत्त्वज्ञानात किंवा सामाजिक रचनेत नवीन तत्त्वे निर्माण करतो आणि त्यामुळे संस्कृतीचे स्वरूप आमूलाग्र बदलून जाते. तिच्या एका अंगामध्ये बदल झाला की त्याचे पडसाद इतर अंगावर उमटल्या वाचून राहत नाहीत. संस्कृतीमध्ये ज्यावेळी मोठे परिवर्तन होते त्यावेळी खाण्यापिण्याच्या रीती, पोशाखाचे प्रकार, घरे, वाहने, शिक्षण पद्धती, सण समारंभ, शब्द इत्यादी सगळ्या गोष्टींमध्ये बदल घडतो. संस्कृतीमधील परिवर्तन कोणत्या दिशेने घडून येईल हे सांगणे कठीण असते. सध्यापेक्षा पूर्वीचे दिवस बरे होते असे समजण्याची सवय माणसाला आहे. ही कल्पना तितकीशी खरी नाही. खरे आहे ते इतकेच की जगाच्या इतिहासामध्ये एखादी संस्कृती उदयाला येते, तिचा विकास होऊन ती आजूबाजूला पसरते आणि काही काळानंतर ती हतबल होते किंवा नाहीशी होते. संस्कृतीच्या बाबतीत आढळणाऱ्या या क्रमावरून तिला सजीव प्राण्याची उपमा देण्यात येते. युरोपात हार्डर, स्पेनगलर, टॉयनबी वगैरे विचारवंतांनी ही उपमा कमी जास्त मानाने वापरली आहे. प्रत्येक संस्कृती उदयाला येते तेव्हा तिच्यामध्ये अनेक शक्ती बीजरूपाने राहत असतात. समाजाच्या परिस्थितीमध्ये बदल घडून त्यांना अवसर मिळाला की त्यांचा विकास होतो आणि त्या मूर्त स्वरूप धारण करू लागतात. संस्कृतीचा विकास अनेक युगे चालू राहतो. तिच्या प्रांतात 1 शतक म्हणजे 100 वर्षे केव्हाच निघून जातात. मानवी जीवनाच्या प्रवाहामध्ये काही संस्कृती निर्माण होऊन विनाश पावल्या तर काही विकास पाहून पुढे खुरटून गेल्या. उदाहरणार्थ, फार प्राचीन काळी नाईल नदीच्या खोऱ्यात एका संस्कृतीचा जन्म झाला.
तिथेच तिचा सुंदर विकास होऊन ती आजूबाजूच्या देशात पसरली. 3000 वर्षाचा प्रपंच केल्यानंतर हळूहळू क्षीण होऊन ती गतप्राण झाली. तसेच सध्या भारतामध्ये आढळणाऱ्या संस्कृतीचे मूळ वैदिक संस्कृतीमध्ये असून गेल्या 4000 वर्षामध्ये तिच्या जीवनात अनेक चढ उतार येऊन गेले. ती अजून जिवंत असली तरी तिच्यातील काही अंगे व काही संस्था खुरटून गेलेल्या आढळतात. प्रत्येक संस्कृतीमध्ये नवे व जुने यांचे भिन्न प्रमाणात मिश्रण चालू असते. पूर्वीच्या काही गोष्टी नाहीशा होतात व नवीन काही गोष्टींचा आरंभ होतो. बरीच वर्षे संस्कृतीची वाढ झाली म्हणजे तत्त्वज्ञान, कला, वाङ्मय या क्षेत्रात जुनेपणा आणि तोचतोपणा येतो. तथापि केवळ फार वर्षे जगल्याने संस्कृती नाहीशी होते हे म्हणणे खरे नाही. संस्कृतीची प्रगती. प्रत्येक संस्कृतीला इतिहास असतो. तिच्या आयुष्यात मुख्यतः 2 अवस्था आढळतात. एक प्राथमिक अवस्था व दुसरी सुधारलेली अवस्था होय. प्राथमिक अवस्थेमध्ये शेती, पशुचे पालन, साधी वाहने, देवतांची पूजा, कर्मकांड, शिकार, नौकानयन इत्यादी गोष्टी प्रचलित असतात. परंतु संस्कृतीचा विकास होऊन ते वयात आली म्हणजे तिच्या व्यवहारामध्ये गणित व तर्कशास्त्र याची उत्तम वाढ, गणितावर आधारलेले विज्ञान, काम करण्याची उत्तम हत्यारे, चांगली संपन्न भाषा, उत्तम राजव्यवस्था, चलनावर आधारलेला व्यापार, व्यापक नीतितत्वे, अभिजात कला व वाङ्मय इत्यादी गोष्टी आढळतात. पण ज्यावेळी एखाद्या संस्कृतीला सुधारलेली किंवा प्रगत झालेली संस्कृती असे आपण म्हणतो त्यावेळी कोणत्या दिशेने सुधारली असा प्रश्न उत्पन्न होतो. सुधारणा आणि प्रगती यांच्यामध्ये ध्येयाची व मूल्याची कल्पना अंतर्भूत आहे. सामान्यपणे नैसर्गिक परिस्थितीवर अधिक ताबा चालवण्याचे सामर्थ्य येणे म्हणजे सुधारणा होय असे पंडित लोक देखील समजतात. उदाहरणार्थ संस्कृतीची प्रगती 3 टप्प्यांनी झाली असे सांगण्यात येते. अग्नीचा उपयोग आणि दगडाची हत्यारे निर्माण करणे ही प्रगतीची प्रथम अवस्था होय. कृषीविद्या, पशुपालन, धातूची हत्यारे व वाहने ही सुधारण्याची दुसरी अवस्था होय. आणि विज्ञानाची, विशेषतः पदार्थ विज्ञान आणि रसायनशास्त्र यांची पुष्कळ वाढ होऊन त्यापासून निर्माण झालेली यंत्रविद्या संस्कृतीची तिसरी व पूर्ण सुधारलेली अवस्था होय. सुधारणेच्या या क्रमाच्या मुळाशी माणसाच्या जीवनावश्यक गरजा आहेत हे स्पष्ट दिसते. माणसाला जगण्यासाठी खाणे पिणे, कपडे घालणे, घरात राहणे, प्रवास करणे, अन्नोत्पादन वगैरे गोष्टी कराव्या लागतात आणि त्या यंत्राच्या सहाय्याने उत्तम प्रकारे करता येतात यात शंका नाही. परंतु यंत्रविद्येची मदत घेऊन जीवनावश्यक गरजा उत्तम प्रकारे तृप्त करणे हे काही संस्कृतीच्या प्रगतीचे एकमेव लक्षण होऊ शकत नाही. मीपणाच्या जाणीवेबरोबर माणसामध्ये चांगले वाईट, योग्य अयोग्य, उच्च नीच वगैरे मूल्यविषयक कल्पना निर्माण झाल्या आहेत. किंबहुना सूक्ष्म अशा मूल्यमय जगाची जाणीव ठेवून जीवन जगणे हे माणुसकीचे प्रधान लक्षण आहे असे म्हणायला हरकत नाही. म्हणून संस्कृतीच्या प्रगतीचा विचार करण्यासाठी तिच्या मूल्यांचा विचार करणे आवश्यक आहे. संस्कृतीचे प्रधान मूल्य. जगातील विकास पावलेल्या आणि मानवी जीवनावर खरा अंमल गाजवलेल्या संस्कृतीमध्ये एक विशिष्ट प्रकारची रचना आढळते. त्यांच्या अंगोपांगामध्ये सुसंगती, सुव्यवस्था, एकता, वैशिष्ट्य आणि जोम असतो. पण सर्व संस्कृतीमध्ये सर्व अंगे सारख्याच प्रमाणात विकास पावलेली असतात असे मात्र नाही. उदाहरणार्थ ग्रीक संस्कृतीमध्ये संगीत, वाङ्मय, नाट्य, नृत्य, व्यायाम आणि गणितप्रधान शास्त्रे यांची वाढ होऊन जीवनातल्या सर्व क्षेत्रात सौंदर्य, सुरेखपणा आणि संवाद हे संस्कृतीचे प्रधान लक्षण समजले गेले. पण ग्रीक लोकांमध्ये धर्माची वाढ झाली नाही. याच्या उलट ब्रह्मविद्या किंवा आत्मज्ञान हेच प्रधान मूल्य धरून भारतीय संस्कृतीचा विकास अनुस्यूतपणे अनेक शतके घडून आला. पण भारतामध्ये राजकीय तत्त्वज्ञानाची वाढ झाली नाही किंवा सुंदर अर्थव्यवस्था निर्माण झाली नाही. त्याचप्रमाणे विज्ञान, यंत्रविद्या आणि युद्धशास्त्र यांची फार मोठी वाढ सध्याच्या पाश्चात्य संस्कृतीमध्ये झालेली दिसते. विकसित संस्कृती जाणणारे स्त्री पुरुष जीवनाकडे एका विशिष्ट दृष्टिकोनातून पाहतात. त्या दृष्टिकोनांमुळे त्यांचे वाङ्मय, कला, शिल्प, कायदा, नीती, धर्म, तत्त्वज्ञान याबद्दल काही संकेत निर्माण होतात. अशा सर्व संकेतांना जन्म देणारे आणि सबंध संस्कृतीला प्रेरणा देणारे एक व्यापक आणि मूलभूत तत्त्व तिच्या बुडाशी असते. त्या तत्त्वाची छाया तिच्या सर्व अंगांवर पडते. इतकेच नव्हे तर प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आणि प्रत्येक सामाजिक संस्थेच्या प्रपंचात त्याचे प्रतिबिंब आढळते.
या मूळ तत्वाने संस्कृतीचा घाट म्हणजे पॅटर्न तयार होतो. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.